मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना खूप मोठ्या प्रकारे राबवली जात आहे आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत, नाही आहेत, तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही आहेत, सर्व काही माहिती आपण या वेबसाईट वरती पाहणार आहोत. मित्रांनो, नमो शेतकरीची वेबसाईट आहे, त्याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्ही इथे येऊ शकतात आणि सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे, जाऊन जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सरकारी योजनेची जी.आर, नोटीस सर्व काही माहिती मिळत राहते. मित्रांनो, नमो शेतकरी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं. या टॅबवरती तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे. तुम्ही नमो शेतकरीचे पैसे घेत आहेत की नाही, तुम्हाला पैसे मिळत आहेत की नाही मिळत आहेत, सर्व काही माहिती आपण या टॅबवरती जाऊन चेक करू शकता. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील. इथे तुम्हाला केनाव रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर अशा प्रकारे दिसत असेल. तर तुम्हाला जर माहिती नसेल की आपल्या कुठला मोबाईल नंबर लिंक आहे नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलला आणि तुम्हाला हेही माहिती नसेल आपला रजिस्ट्रेशन नंबर नेमकं काय आहे, तर आपण डायरेक्टली केनाव रजिस्ट्रेशन नंबर या टॅबवरती क्लिक करायचं. या टॅबवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकता. गेल्यावरती तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आता मी तो मोबाईल नंबर टाकून घेतोय. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा व्यवस्थित फिल करायचा आहे आणि सेंड मोबाईल ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता माझ्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड सक्सेसफुल झालेला आहे. आता इथं ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इंटर मोबाईल ओटीपी या टॅब तुम्हाला आलेला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही ही सेम प्रोसेस मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात. मोबाईलवरती ही वेबसाईट ओपन करायची आणि डेस्कटॉप मोड या टॅबला ओपन करायचं. सेम तुम्हाला लॅपटॉप आणि पीसीच्या माध्यमातून जसं दिसतं तसं दिसून येईल. सेम ओटीपी टाकल्यावर तुम्हाला हा कॅप्चा सुद्धा जसे तसा इथे फिल करायचा आहे आणि गेट डाटा टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा फार्मर नेम इथं दिसून येतं. आता तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे याला व्यवस्थितरित्या वहीवरती नोट करायचं आहे किंवा इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यावरती तुम्हाला आता इथे डायरेक्टली बॅक वरती क्लिक करायचं. बॅक वरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या टॅबवरती क्लिक करायचं आणि हा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे पेस्ट करून तुम्ही वापस कॅप्चा जो आहे तुमचा जो कॅप्चा इथे व्यवस्थित इथे फिल करायचा आहे. गेट मोबाईल ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं ओटीपी हॅज बीन सेंड. तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला आहे आणि जो मोबाईल नंबरवरून ओटीपी सेंड केला असेल त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला इथे दिसून येतील. ओटीपी टाकल्यावर तुम्हाला गेट डाटा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे थोडा उशीर लागू शकतो, थोडं थांबायचं आहे, कुठल्याही प्रकारे घाई गडबड करायची नाही आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल नवनवीन व्हिडिओ बनवून माहिती देत राहतो आणि सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती जी.आर सेंड करत राहतो. तरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता बेनिफिशियरी डिटेल, तुमचं फार्मर नेम, स्टेट, सब डिस्ट्रिक्ट, टाउन, ऍड्रेस सर्व काही माहिती तुम्हाला दिसून येते. तर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावरती तुम्हाला हेही दिसून येतं. खाली तुम्हाला तुमचं स्टेटस, पेमेंट स्टेटस सक्सेस आहे. तुम्हाला बँक दिसून तुमची बँक कुठली आहे, तुमचं सर्व काही इथं इन्स्टॉलमेंट किती तुम्हाला आलेली आहे सर्व काही त्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.